पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात दुर्घटना, 2 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक। बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये दुर्घटना दिनांक 23 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली असून 2 कामगार गंभीर जखमी झालेत, तर त्यामधील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पारस येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये कंत्राटी कामगार 40 वर्षीय शेख याकूब शेख राऊफ राहणार पारस तसेच तालुक्यातील उरळ येथील 40 वर्षीय कांचन डिगोळे काम करीत असताना कोल मिल बॅक झाल्यामुळे दोघेही गंभीररित्या भाजले गेले। घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले असताना उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे, तर भाजलेल्या कामगारावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। घडलेल्या घटनेमुळे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं असून घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। त्यामध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधनं पुरवण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात आलेली आहे, परंतु अशा प्रकारची कोणतीही सुरक्षा साधने कामगारांना न दिल्यामुळे अपघात घडून कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। याला सर्वस्वी जबाबदार मुख्य अभियंता हे आहेत। त्याचबरोबर ॲक्टिव्ह इंजिनिअरिंग व देशपांडे इलेक्ट्रिकल हे कंत्राटदार, सुरक्षा अधिकारी, कामगार अधिकारी पारस हे जबाबदार आहेत। यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। जर कामगारांच्या जीवितास काही हानी झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील। तसेच अपघाताची संपूर्ण चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.